हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर सकाळी छान असं इकडे माझ्या टेरेसवरती जास्वंदीचं फूल उमललं होतं. ते बघून माझी मॉर्निंग एकदमच फ्रेश झाली आहे. तर चला, आज इकडे स्वराच्या टिफिनसाठी बनवले होते भरली वांग्याची भाजी. तर स्वराचा टिफिन इकडे रेडी झालेला आहे आणि स्वरा गेली स्कूलला. तर इकडं माझं सगळं आवरल्यानंतर मी इकडे देवाची पूजा करून घेत आहे. तर चला, आता इकडे आदू उठल्यानंतर आदूचं सगळं आवरलं, आंघोळ वगैरे. आणखीन आता आदूचं आवरायला घेतलेलं आहे. तिची पण स्कूल असते 11 वाजता. तर छान असं सगळं तिला पावडर वगैरे लावून, थोडं सनस्क्रीन वगैरे पण तिला हाताला लावलं. ऊन खूप आहे. आणखीन तेल आता मी तिला उन्हाळ्यामध्ये थोडं थोडं डोक्याला लावतच असते, कारण उन्हामुळं खूप डोकं गरम वगैरे होतं. आणि तेल लावून अशी चांगली चंपी केलेली आहे तिची आता मी, कारण डोकं उन्हामध्ये गरम होतं व तेलामुळे थोडं थंड वगैरे राहतं, डोक्याची स्किन कोरडी पडत नाही. असं चांगलं तेल वगैरे लावून केस विंचरून घेतले. इकडे कॅमेरा लावलेला असताना तिची एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे आदिराची. तर तिला इकडे यायचंच होतं कॅमेऱ्याकडं, सारखी बघत आहे बघा. तर चला, आता केस वाढल्यामुळे पण हेअर बेल्ट तर कंपल्सरी पाहिजेच असतो तिला. हेअर बेल्ट लावल्यामुळे आदिरा खुश. तर चला, आता इकडे मी माझं मॉर्निंग स्किन केअर करून घेते. तर मी आता सनस्क्रीन लावत आहे लोटसचं, कारण मला ते लोटसचं सनस्क्रीन आवडलेलं आहे. एकदम रिजनेबल प्राईजमध्ये पण आहे आणि त्याचा रिझल्ट छान आहे, कव्हरेज चांगलं देतं ते. तर सनस्क्रीन हे कंपल्सरी समरमध्ये वापरच पाहिजे. इतकं ऊन आहे की खूप स्किन आपली टॅन होऊन जाते. तर ते आपल्या सनस्क्रीन स्किनला टॅन होण्यापासून प्रोटेक्ट करतं. अगदी उन्हाळ्यामध्ये नाही तर आपण नेहमी ते वापरलं पाहिजे, कारण घरात असो किंवा बाहेर जाऊ आपण, आपली स्किन खूप टॅन होते. तर घरात गॅस समोर जरी असलं तर त्या रेजनं गॅसच्या आपली स्किन टॅन होते. तर घरी जरी असलो तरी सनस्क्रीन ही वापरलीच पाहिजे. तर चला, मी इकडे तुम्हाला सनस्क्रीनबद्दल सांगितलं आहे की केवढी महत्त्वाची आहे ती. इकडं आता सगळं पॅक करून घेतलेलं आहे. खरं ऊन इतकं वाढलेलं आहे की भरपूरच. तर आदिरासाठी पण कॅप वगैरे घेतली होती, ती तिला थोड्या वेळाने घालते. आदिरा गेली स्कूलला, सोडून आले तिला. तर इकडं आज भरपूर कपडे धुवायला होते. तर बेडशीट पण घेतलं होतं. आता मी ते बेडशीट एका दोऱ्यानं बांधलं होतं, कारण ते तसं जरी आपण मशीनमध्ये टाकलं तर ते सगळ्या कपड्यामध्ये गुंतून जातं. त्यामुळे ते असं छोट्या दोरीमध्ये बांधून टाकलं तर ते गुंतत नाही आणि व्यवस्थित क्लीन होतं. तर चला, आता भरपूर कपडे असल्यामुळे वॉशिंग पावडर वगैरे टाकून घेते आणि आता इकडे टायमिंग सेट करते. तर टायमिंग आता इकडे लागलेलं आहे 1 तास 30 मिनटं. तर 1.5 तासाचं टायमिंग झालेलं आहे. तर आल्याला पहिला मशीन लावल्यामुळे ह्या मशीनच्या टायमिंगमध्ये बाकीची कामं होऊन जातात. तर चला, आता थोडं थंडगार पाणी पिऊन घेते. मातीचा ग्लासमध्ये भरूनच ठेवलं होतं थंडगार असं. चला, तर आता पहिलं घरातून सगळा झाडू मारून घेऊ, कारण घर पूर्ण रिकाम आहे, घरामध्ये कोणी नाही, त्यामुळं आपल्याला साफसफाई करायला एकदम इझी जातं. तर चला, सगळीकडून अशी स्वच्छ झाडून काढून घेते. ही स्वराची रूम आहे. तर इकडे आता ह्या रूमचा पण पूर्ण मेकओव्हर केलेला आहे आम्ही. थोडे इथं फर्निचर, म्हणजे ते छोटंसं मंदिर होतं, तिकडे पण एक नवीन मंदिर तयार करण्यासाठी दिलेलं आहे. आणि स्टडी टेबल वगैरे तिच्या रूममध्ये. आता ती 5thला गेल्यामुळे ही अशी रूम आहे स्वराची, त्यामुळे तिला स्टडी टेबल वगैरे आता इथून पुढं महत्त्वाचंच आहे. त्यामुळे त्या रूमचा मेकओव्हर झालेला आहे. तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच कशा प्रकारे केलेला आहे. तर इकडे आता फरशी बसून घेतली स्वच्छ. कोणी नसताना फरशी पुसली तर एकदम फरशी छान अशी क्लीन होते, मनासारखी क्लीन होते. तर हे मी मॅट घेतलेलं आहे एवढ्या पॅसेजमध्ये, कारण इकडे टॉयलेट बाथरूममधून आले तर पाणी, फरशीचा रंग पांढरा असल्यामुळे खूप लगेच डाग पडतात फरशीवरती, फरशी घाण होते. तर हे मॅटमुळं अजिबात फरशी आहे तशी व्यवस्थित राहते, काही डाग वगैरे पडत नाहीत. तर असा हा इथे मी एरिया ठेवलेला आहे. तर आता फरशी क्लीन झालेली आहे. इकडे भांडी लावून घेते. शक्यतो मी भांडी कधी लावत नाही, पण हे स्वरासाठी काम ठेवलेलं आहे, कारण मी जर सगळी कामं करत बसले तर स्वरासाठी काहीच काम उरणार नाही आणि तिला कामाची सवय लागणार नाही. त्यामुळे अशी छोटी छोटी कामं तिच्यासाठी ठेवते मी. पण आज भांडी कमी होती त्यामुळे म्हटलं लावून टाकू पटकन. भांडी लावणे, कपड्याच्या घड्या घालणे, स्वरासाठीच कामं ठेवलेली असतात मी.
कारण मुलींना पण आतापासून कामाची थोडं सवय लावली तर पुढे त्यांना सवय होईल. तर लागलंच कपड्याच्या घड्या घालते आणि कपाडामध्ये ठेवून देते, कारण घरामध्ये पसारा दिसत नाही. तर ह्या अशा माझ्या जुन्या प्लाझो पॅन्ट, पटियाला पॅन्ट आहेत, त्या मी गावी जाताना घेऊन जाणार आहे. कारण तिथल्या महिला शेतामध्ये ज्या जातात ऊसामध्ये वगैरे त्यांना घालण्यासाठी लागतात. तर अशा जुन्या कपड्यांचा हा चांगल्या प्रकारे उपयोग होतो, ह्याचा मला खूप आनंद होतो. तर चला, इकडं मशीन झालेलं आहे. कपडे ऊन आहे तोपर्यंत, वारा पण खूप सुटलेला आहे. कपडे पटकन वाळत टाकून घेते. भरपूर कपडे होते, तर आज बघू शकताय किती पूर्ण बाल्कनी भरलेली आहे. तर असं घर छान नीटनेटकं क्लीन झालेलं आहे. हे थोड्या वेळापुरतंच, एकदा आदू शाळेतून आले तर परत आणि खेळणी वगैरे असा पसारा भरपूर असतो. त्यामुळे हे थोड्या वेळसाठी बघून तर मला छानच खूप आनंद झालेला आहे. तर चला, इकडे माझं झालेलं होतं मॉर्निंग रुटीन. आता थोडा वेळ एवढं सगळं काम केलं तर निवांत बसते. आणि उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे फ्रीजमधून कलिंगड कापून घेऊन मस्त असं एन्जॉय करते, खाते. 2 मिनटं रिलॅक्स होऊन परत आदिराला आणण्याचा टायमिंग होतो. तर हे आपलं घर क्लीन केलं तर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. ते आपलं नेहमीचंच काम आहे, ते आपण आनंदाने केलं पाहिजे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.